नमस्कार सखींनो, आपली दुनिया या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण मराठवाडा स्पेशल काळा मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी ह्या लाल मिरच्या बाजारातून आणलेल्या, त्याचे देठ काढून पूर्णपणे कडक वाळवून घेतलेले. त्या कांदा उन्हामध्ये बारीक कापून कडकडीत वाळवून घेतलेला आहे. तर हे बघा, हे सर्व प्रकारचे मी मसाले आणलेले. दुकानदार आपल्याला आपल्या मिरचीच्या वजनाप्रमाणे आपल्याला मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित वजन करून देतात. तर हा सर्व मसाला मी घेऊन आलेला आहे आणि स्वच्छ निवडलेला आहे. हे बघा, खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहे. तर आता आपण हा मसाला सर्व भाजून घेऊया. हे बघा, खोबरे मी अशा प्रकारे लाल होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला मसाला 2 वर्षापर्यंत टिकतो, काहीही वास वगैरे येऊ शकत नाही. तर कांदाही थोडं थोडं तेल टाकून अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत. बाकीचेही सर्व मसाले एकदम असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून 1-2 वर्ष आपला मसाला टिकतो. धने आणि बाकीचेही मसाले अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहेत थोडं थोडं तेल टाकून, आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत हे मसाले. मिरचीलाही थोडेसे तेल टाकून मी अशा प्रकारे भाजून घेतले आहे. हे कांदा, खोबरे आणि लसूणची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ती घरीच तयार केलेली आहे मिक्सरमध्ये. ह्यातही खूप छान प्रकारे मसाला कुटून देतात. तर नक्कीच यांच्याकडे या मसाला करायला. अशा प्रकारे आपला हा काळा मराठवाडा स्पेशल मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये वापरू शकता. वरून आपल्याला कुठले गरम मसाले किंवा मटण मसाला, चिकन मसाला टाकायची गरज नाही. हा एकदम खमंग होतो आणि 1-2 वर्ष टिकतो. तर हिंगाचे खडे वगैरे टाकून ठेवले, खूप छान प्रकार राहतो. तर हा मसाला कसा वाटला सगळ्यांना? धन्यवाद.